चिरंजीव आहेत, अस्मिता बाबूराव बाराते कन्या आहेत, सौभाग्यवती नंदा संभाजी पाटील चौधरी कन्या आहेत, सौभाग्यवती मेघा नानासाहेब बाराते सून आहेत, प्रकाश जनार्दन पाटील बाराते दीर आहेत, सौभाग्यवती अलका प्रकाश बाराते जाऊ आहेत, धनंजय प्रकाश बाराते पुतणी आहेत, मृणाली प्रकाश बाराते पुतणी आहेत, सौभाग्यवती अक्षदा धनंजय बाराते सून आहे, समस्त बाराते परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे सोयरे आपतेष्ट गणगोत आणि या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले गोपीनाथ बाराते सडेकर यांनाही धन्यवाद आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम त्यांनाही धन्यवाद, उपस्थित सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी यांनाही धन्यवाद आणि ज्यांचं या ठिकाणी आपले जोरवेकर JTV न्यूज चॅनल यांनाही धन्यवाद। बघा दशक्रिया विधी आहेत, शास्त्रांनी हा विधी सांगितलेला आहे। विधी कशा करता आहे? विधी हा कल्याण करता आहे, विधी जीवात्म्याची योग्य गती होण्याकरता आहे, विधी एक आपलं कर्तव्य आहे, विधी एक आपलं कृतज्ञतापूर्वक आपण पितरांकरता त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलं जाणार हे कर्म हा एक विधी आहे, त्याला पिंडदान म्हणतात। त्या पितरांच्या ऋणानुबंधनातून आपण मुक्त व्हावं, कारण प्रत्येक माता पितांचे आपल्या वडिलांचे सर्वांचे आपले उपकार आहे, सर्वांचे आपल्या ऋण आहे, त्या ऋणानुबंधनातून मुक्त होण्याकरता ही जी क्रिया श्राद्ध विधी पिंड केलं जातं, दशक्रिया विधी आणि ते पिंड आहे त्या दिवशी तोच आणि जीवात्मा काक पक्षाच्या रूपाने येऊन त्या पिंडाला स्पर्श करून आणि त्याची कर्मानुगोगच्छती जीव एकहा, कर्मानुसार गती आहेत। 3 प्रकारच्या शास्त्रामध्ये गती सांगितलेल्या आहे, ऊर्ध्वगती आहे, मध्यगती आहे, अधोगती आहे। कारण कर्म जसं असतं त्या प्रकारे गती होत असते मनुष्याची। ऊर्ध्वगती म्हणजे ऊर्ध्वगती होण्याला सत्वगुण पाहिजे। मनुष्य जर परमार्थ करीत असला, नामस्मरण करीत असला, यात्रा करीत असला, पूजा अर्चा करीत असताना परमार्थिक कार्य कोणतंही असो, कोणतंही परमार्थिक कार्य करीत असताना जर त्याने देह ठेवला, सत्वगुणामध्ये जर तो गेला तर त्याची स्वर्गादी लोकाला तो जातो, स्वर्गादी लोकाला जातो, वैकुंठ धामाला जातो, अशा प्रकारची त्याची गती होते, कारण सत्वगुण आहे। आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्याने जीवनामध्ये तुळशीची माळ घातली ना त्याचं कधी अकल्याण होत नाही। ज्याने जीवनामध्ये थोडा जरी परमार्थ केला, एखादं जरी प्रवचन श्रवण केलं, एखादी जरी कथा श्रवण केली, एखाद्या जरी संत महात्म्यांचं दर्शन घेतलं तरी त्याचं जीवन व्यर्थ जात नाही, तरी त्याचं कल्याण होतं। सत्वगुण असा आहे, रजगुण असा आहे, संसारिक कार्य आहे। बघा संसारामध्ये जी संसारिक आसक्ती आहे, संसारिक मोह आहे, संसारिक ममता आहे, ज्या ज्या कार्यामध्ये तो आसक्त होऊन जर मृत झाला, जर त्याचा जीव गेला तर रजो रागात तर तो मध्य तिष्ठन्ति राजसा, पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतो, पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतो, पुन्हा कर्म करतो, पुन्हा आणि आपलं जे दररोजच्या नियमाप्रमाणे ते त्याचं कर्म चालतं आणि पुन्हा आणि तमोगुणामध्ये असल्यानंतर बघा तमोगुण असा आहे एकदम, आणि तमोगुणामध्ये काही करण्याची इच्छा नाही, आळशी मनुष्य आहे, शरीरामध्ये रोग आहेत, वेदना होतात, एकाच जागेवर सर्व मळमूत्र आणि असल्याच्या नंतर असा जो तमोगुणामध्ये गेल्याच्या नंतर शास्त्र सांगतं, श्रीमद भगवद्गीता सांगते की तो अधोगतीला म्हणजे कीटक आहे, पशु पक्षी आहे आणि अशा योनीला तो प्राप्त होतो, म्हणजे नरक योनीला जातो। त्याकरता कर्मानुगो गच्छति जीव एकहा, आणि त्या कर्मानुसार त्याची गती होते। आणि आपण जर विशेषच त्याच्याकरता प्रयत्न केले तरी त्याचं कल्याणही होतं। आपण विशेषच जर गयाला पिंडदान केलं तर त्याला मोक्ष प्राप्त होतो। आपण विशेषच जर त्याच्याकरता श्रीमद भागवत कथा जर केली, भागवताचं पारायण केलं तर त्याचा उद्धार होतो। मग तो कसाही असो, किती पापी असो, दुराचारी असो, जसं धुंदुकारीचा जर उद्धार झाला तर आपल्या सारख्याचे काय आहे, वाल्या कोळ्यांसारख्याचा देखील उद्धार होऊ शकतो। म्हणून आणि आपल्याला उद्धार करण्याकरता हे एक मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे।
आत्मकल्याण करण्याकरता मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मनुष्याने जीवनामध्ये मनुष्य किती जगला, किती काय काय केलं, याच्यापेक्षा किती काळ परमार्थामध्ये गेला. कालच आणि परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराजांनी सांगितलं, काल गोपालगिरी महाराज आमचेच गुरुबंधू आणि ब्रह्मलीन झाले. महाराजांनी त्यावेळेस त्या ठिकाणी श्रद्धांजली पर बोलत असताना महाराजांनी सांगितलं की मनुष्य जास्तही काळ जगून उपयोग नाही. जास्तही 100 वर्ष जगला पाहिजे, 150 वर्ष, एवढं काही जगून उपयोग नाही. थोडा जरी जगला पण परमार्थ करता जगला, त्याचं आयुष्य जर उपयोगी आलं तर ते उपयोगाचं आहे. नाहीतर परमपूज्य गुरुवर्य महाराज कायम दृष्टांत सांगत असतात, मनुष्याचं जीवन कसं असावं. गेल्यानंतरही तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर समाजाने आपलं नाव घ्यावं. गेल्यानंतर असा मनुष्य फार सद्गुणी मनुष्य होता, सदाचारी, असं नाव घ्यावं. नाही तर काही काही मनुष्य महाराज उदाहरण सांगत असतात बघा. आपण सर्वांनी कायम ते उदाहरण ऐकत असतात. परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज सांगत असतात, एक मनुष्य आयुष्यभर गावामध्ये कोणाचं जमलं नाही महाराज. गावामध्ये जिथं गेला तिथं भांडणं लावून द्यायचा, सर्वांसोबत वाकडत, कोणाशीच सरळ नाही. ज्याच्याशिवाय त्याच्याशी सगळ्यांशी वाकडत, कोणी त्याला चांगलं म्हणलं, सर्वांना त्रास दिला, सर्वांना शिव्या द्यायचं. गावही वैतागलं होतं. काय म्हणले मनुष्य आयुष्यभर सर्वांना त्रास, कोणालाच सुख नाही, सर्व गाव त्याला नावं ठेवायचं. शेवटी त्याने विचार केला, म्हणले आता तरी आपण शेवटच्या वेळेला तरी सुधारलं पाहिजे, कारण शेवटच्या वेळेला तरी काहीतरी बदलून घेतलं पाहिजे आपल्यामध्ये. तर गावाची मीटिंग घेतली, गावाला सर्वांना बोलवलं. म्हणले काय करा, मी आयुष्यभर सर्वांना त्रास दिला ना, आता तुम्ही काय करा, मी जर गेलो, मी जर मेलो तर तुम्ही असं करा, माझी अंत्ययात्रा अशी काढा, माझ्या गळ्याला दोर बांधून ओढी थोडी संसारपर्यंत न्या. आता काही दिवसाने तो गेला. गावच्या लोकांनी तसं आता त्याने सांगितलं होतं, म्हणले मी तुम्हाला फार त्रास दिला ना, म्हणले मला अशी शिक्षा द्या तुम्ही. आता गळ्याला दोर बांधलं, वडी थोडी संसारापर्यंत न्यायला लागले. तेवढ्यात आली ना पोलीसची गाडी. पोलीसची गाडी आली समोरून, म्हणले तुम्ही ज्याला मारलं, चला म्हणले सगळे आता सगळ्याला जेलमध्ये. बघा, असं जीवन नसावं. आयुष्यभरही त्रास दिला आणि गेल्यानंतरही असं जीवन मनुष्याचं नसावं. अशा जीवनाला अर्थ नाही. असा मनुष्य किती जगला, त्याचं जीवन, त्याचं जगणं आणि मरण सारखंच आहे. तो जगलाही सारखंच आहे आणि नसलाही सारखंच आहे. कारण जेवढं आयुष्य परमार्थ करता उपयोगी येईल, जेवढं परमार्थ करता, बघा धन ते श्रेष्ठ आहे. आपल्याकडे किती धन आहे याला महत्व नाही, पण आपलं धन जेवढं परमार्थिक कार्याला उपयोगी येईल तेवढं धन उपयोगाचं आहे. आपलं आयुष्य जेवढं परमार्थ कार्याकरता उपयोगी येईल तेवढं उपयोगाचं आहे. आणि बाकी असून नसल्यासारखं आहे. बघा, असूनही किती असलं तरी नसलं. एक मनुष्य होता, शेठ सावकार, फार अब्जाधीश कोट्याधीश होता. आता अब्जाधीश कोट्याधीश असल्याच्या नंतर 4 मुलं होते त्याला, परंतु संत सेवी फार होता. एवढं असूनही महाराज, ही गोष्ट दुर्लभ असते. सर्व काही अनुकूल असूनही परमार्थ करणे, सद्बुद्धी असणे, तरी आस्तिक विचार असणे, धनाचा सदुपयोग करणे, ही फार भाग्याची गोष्ट आहे, फार पुण्याची गोष्ट आहे. सर्वांकडे असं होत नाही. एकतर धन संपत्ती असते, फार गर्व असतो, फार अभिमान असतो, आणि परमार्थिक भावना नसते. त्याच्यामुळे दोन्ही एका ठिकाणी असणं ही फार पुण्याची गोष्ट आहे. आता एवढं सर्व असताना सदुपयोग करायचा, संत महात्म्यांची सेवा करायचा. साधू अतिथी देवो भव, कोणी महात्मा आला. एकदा एक महात्मे आले, त्या महात्म्याला घरी आणलं. म्हणले महाराज चला घरी. पूजा अर्चा केली, पत्नीला सांगितलं स्वयंपाक बनव. पत्नीने स्वयंपाक बनवला ते, आणि तो सावकार म्हणला महाराज मला काही काम आहे, मी जातो. म्हणले नंतर येईल. आता तो गेल्याच्या नंतर महात्म्याला यथायोग्य स्वागत केलं, सत्कार केला, भोजन बनवलं, आनंद झाला. महात्म्याला दक्षिणा दिली. सर्व काही झाल्याच्या नंतर महात्म्याने विचारलं त्या आणि त्याच्या पत्नीला, तुम्हाला किती मुलं आहे? म्हणले 4 मुलं आहे. तुम्हाला किती धन संपत्ती आहे? म्हणले करोडो मोठमोठे कारखाने आहे म्हणले आमचे, काही कमी नाही, शेती भरपूर आहे. एवढं काही सांगितलं. म्हणले मालकाचं वय?
म्हणले 60 वर्षाचं वय आहे. एवढं सांगितलं. नंतर ते सावकार आला. सावकाराने यथोचित महाराजांचं पुन्हा स्वागत करून आणि त्यांना वाटी लावलं. पुन्हा त्या महात्म्याने त्या सावकाराला तेच प्रश्न केले, तुम्हाला मुलं किती, तुम्हाला धनसंपत्ती किती, तुमचं वय किती. आता त्या सावकाराने सांगितलं एवढी प्रॉपर्टी पत्नीने सांगितली होती, पण त्याने काय सांगितलं, माझी प्रॉपर्टी किती आहे, फक्त 25,000. 25,000 म्हणले. ते महाराज म्हणले, खोटं बोलता तुम्ही. 25,000 तुमची पत्नी सांगत होती, एवढी असणारी तुमची प्रॉपर्टी आहे, तुम्ही म्हणतात 25,000. म्हणले हो 25,000. माझी एवढी प्रॉपर्टी असून ती काही उपयोगाची नाही. फक्त मी जीवनामध्ये 25,000 परमार्थाकरता खर्च केले. परमार्थाकरता जे खर्च केले तेच माझ्या उपयोगी येणार आहे. बाकी असले तरी उपयोग नाही, नसले तरी त्याचा उपयोग नाही. साधू मनातल्या मनात खरंच शाबास, खरंच धन्य आहे. म्हणले मुलं किती आहे, सांगितलं एकच मुलगा. आता पत्नी म्हणाली होती 4 मुलं आहे. म्हणले खोटं बोलता तुम्ही, एकच मुलगा. हो म्हणले एकच मुलगा, कारण जो परमार्थ करतो त्याला मी माझा मुलगा मानतो. परमार्थ करतो, भजन भक्तीमध्ये रत आहे, तो माझा मुलगा आहे. बाकी तिघांना मी मुलं मानित नाही. महाराज म्हणले खरंच धन्य आहे. आणखीन एक प्रश्न विचारला. म्हणले वय काय, म्हणले माझं वय 10-20 वर्षाचं वय आहे. खोटं बोलता म्हणले तुम्ही तर 60 वर्षाचे आहे. नाही, 20 वर्ष माझं जेवढं परमार्थामध्ये वय गेलं ना, तेवढं वय महत्वाचं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, आपलं परमार्थ करता जेवढं काही उपयोग होईल तेवढंच आपलं आयुष्य आहे, तेवढंच आपलं धन आहे, तेवढंच काही सर्व आहे. बाकी सर्व असूनही नसल्यासारखं आहे, त्याचा काही एक उपयोग नाही. काय उपयोग आहे, आपल्यालाही उपयोग, कशालाही कोणालाही उपयोग नाही. फक्त तेवढाच, जेवढं दान केलं तेवढंच सोबत येईल, जेवढं परमार्थामध्ये आयुष्य गेलं तेवढंच बरोबर येईल. नाही तर मनुष्य किती जगण्याला अर्थ नाही, थोडं जगावं. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, आणि परमार्थाने जगावं, भक्तीने जगावं. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराज कायम कीर्तनातून, कथा कीर्तन प्रवचनातून सांगायचे. आपल्या या ठिकाणी आपण बरेचसे महाराजांचे कार्यक्रम झालेले आहे, सर्व कीर्तन प्रवचन आपण श्रवण केलेले मंडळी आहेत. महाराज कायम सांगायचे, धन कमवा, संपत्ती कमवा, बंगले घ्या, बंगले बांधा, गाड्या घ्या, आणि परम संसार दणकून सरकून करा, परंतु त्याबरोबर परमार्थ करा, भजन करा, त्या भगवंताची भक्ती करा, आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. कारण संत महात्मे बघा, काल महाराजांनी तेच सांगितलं, जास्त जगून जसं माऊली आहे थोडं जगले महाराज. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमाप ग्रंथ या जगाला दिला महाराज. अमृतानुभव हरिपाठ दिला या जगाच्या कल्याणाकरता. एवढं अमाप कार्य अल्प वयामध्ये, थोड्या वयामध्ये करून जीवन आपलं कृतार्थ करून घेतलं. 21व्या वर्षी ज्यांनी समाधिस्थ बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, थोड्या काळामध्ये आणि समाधी घेतली महाराज. जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी 32व्या वर्षी समाधी घेतली, अल्प काळामध्ये. कारण त्याकरता थोडं जगणं हे थोडं असावं, परंतु परमार्थ करता असावं, भजन भक्ती करता असावं, देवा करता असावं, आणि त्याकरताच, त्या कल्याणाकरताच, उद्धारासाठी, याजसाठी ग्रंथ, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेनी अमोप ग्रंथ केले. याच्याकरताच ग्रंथ आहे महाराज. ते आपल्या कल्याणाकरताच हा परमार्थ आहे. कल्याण होण्याकरताच हे कथा कीर्तन आहे, प्रवचन आहे, त्याकरताच आहे महाराज. नाहीतर सांगणारे सांगून मोकळे होतात, ऐकणारे ऐकून मोकळे होतात महाराज. तसं नाही. परमार्थ बघा, हे प्रवचन गेलेल्या व्यक्ती करता नसतं. प्रवचन एवढ्या करता असतं की त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा असतो, की तो व्यक्ती गेला, आपण एक दिवस जाणार आहे, आपलं एक दिवस दसक्रिया होणार आहे, आपलं एक दिवस श्राद्ध होणार आहे, 13वा होणार आहे, एक दिवस आपण हे मरणार आहे. ही आठवण हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मन, हाच आपण अनुताप, हेच आपण वैरागी, हेच आपण ज्ञान घेऊन
आणि आपल्याला बोध करून घ्यायचा आहे. कारण वेळ फार थोडा आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्ष कोणीच जगत नाही आजच्या कलियुगामध्ये. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाय भजनाशी काय अर्धरात्रीमध्ये जात बालपणामध्ये जात खेळण्यामध्ये तारुण्यामध्ये भजनाकरता काय आहे महाराज त्याच्याकरता मनुष्य किती जगला याला महत्व नाही जेवढं परमार्थ करता भजना करता देवा करता जगला त्याला उपयोग आहे. बघा पूर्वीचा काळ होता एका राजाला अशी इच्छा झाली त्याने फार ऐश्वर्य कमवलं धन संपत्ती कमवली फार काही कमवलं एवढं काही कमवलं परंतु त्याने विचार केला एवढं कमवून शरीरामध्ये तारुण्य तर पाहिजे ना एवढं राज्य कमवलं एवढं सर्व कमवलं ते भोगण्याकरता तारुण्य पाहिजे. मग आता हे तारुण्य कसं मिळवावं तारुण्य मिळवणं पाहिजे काहीतरी आयुष्य पाहिजे आपल्याला कमीत कमी 200-400 वर्ष 500 वर्ष असं तरी आयुष्य पाहिजे. आता काय करावं त्याच्याकरता म्हणले हे आपल्याला फक्त एखादा तपस्वी सिद्ध महात्माच प्राप्त करून देऊ शकतो. आणि असा विचार केल्याच्या नंतर निघाला हिमालयाच्या रस्त्याने निघाला म्हणले असे महात्मे केवळ हिमालयातच भेटन हिमालयाच्या ठिकाणीच प्राप्त होतील कारण इकडे भेटणार नाही. असे तपस्वी महात्मे जर आशीर्वाद दिला तर महात्मे काही होऊ शकतं महात्मे काही करू शकतात. आशीर्वाद दिला स्त्रीचा पुरुष करू शकतात महात्मे माऊलींनी मृत आणि व्यक्तीला जिवंत केलं कारण संत महात्मेमध्ये ती शक्ती असते काही त्यांना अशक्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ह्या सर्व गोष्टी संत महात्म्यांजवळ असतात. तर राजा गेला हिमालयाच्या रस्त्याने गेला अनेक डोंगर पार केले सुंदर अशा प्रकारे एक नदी लागली त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा बगीचा होता सुंदर अशा प्रकारचं शिवालय होतं. त्या शिवालयाच्या ठिकाणी एक महात्मा ध्यानस्थ बसलेले होते आणि ध्यानस्थ बसलेले असताना त्या महात्म्याला अगोदरच कळालं होतं की राजा येणार आहे राजा आपल्याला प्रश्न विचारणार आहे राजा आपल्याला आयुष्य आणि मागणार आहे आणि हे महात्म्याला अगोदरच कळालं होतं. तर गेला राजा गेला महात्म्याचं दर्शन घेतलं राजा त्या ठिकाणी बसला साधू संत ते महात्मे ध्यानस्थ होते. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर बघितलं त्या महात्म्याने विचारलं कोण आहे राजा तू कशा करता आला. महात्म्याला तर अगोदरही कळालं होतं आणि तरी देखील महात्म्याने विचारलं तेव्हा राजाने सांगितले म्हणले महाराज माझी अशी एक इच्छा आहे मला कमीत कमी 500 वर्षाचं तरी आयुष्य पाहिजे 500 वर्षाचं आयुष्य भेटावं. आणि 500 वर्षाचं आयुष्य महात्म्याने फार समजून सांगितलं अरे बाबा ज्यांना 100 वर्ष आयुष्य आहे ते फार दुःखी आहे ते फार चिंतामग्न आहे तू कशा करता 500 वर्षाचं आयुष्य मागतो तू आहे त्याचं समाधान मान फार समजावून सांगितलं. परंतु राजाने अजिबात ऐकलं नाही. जसं आत्मदेव ब्राह्मण आहे आत्मदेव ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता गेला त्या महात्म्याने फार समजावून सांगितलं अरे बाबा ज्याला पुत्र नाही तेही दुःखी आहे ज्याला पुत्र आहे तेही दुःखी आहे. परंतु आत्मदेव ब्राह्मण म्हणाला एकतर मला पुत्र द्या नाहीतर मी आत्महत्या करतो. तसं राजा म्हणाला महाराज एकतर मला आयुष्य द्या नाहीतर आणि मी प्राणत्याग करीन. साधूचा नाविलाज झाला. साधूने सांगितलं जा राजा आणि आणखी डोंगर पार कर. ते डोंगर पार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक सरोवर लागेल त्या सरोवरामध्ये तू जर स्नान केलं तुला 500 वर्षाचं आयुष्य तुला प्राप्त होईल. राजाला आनंद झाला. राजाने एक डोंगर पार केला दुसरा पार केला तिसरा पार केला. सुंदर अशा प्रकारे सरोवर लागलं. सरोवरामध्ये अनेक कमळ फुललेले होते अनेक राजहंस पक्षी त्या ठिकाणी होते आणि राजाला आनंद झाला. राजा आता स्नान करणार 500 वर्षाचं आयुष्य प्राप्त होणार. राजा नाचायला लागला उड्या मारायला लागला आनंद झाला. आणि तेवढ्यात प्रसंग एक घडला. राजा स्नान करणार त्या ठिकाणी एक वृद्ध
आणि जवळच पडलेला आणि रडत होता मोठमोठ्याने. मोठमोठ्या राजाने विचार केला, हा का रडत आहे? जाऊन तर बघू, आपण तर आता स्नान करणारच आहे, आयुष्य प्राप्तच होणार आहे. आणि जाऊन तर बघू. राजा गेला जवळ, विचारलं त्याला, म्हणले काय झालं? अरे म्हणले, राजा मी या सरोवरामध्ये स्नान केलं, मला 500 वर्षाचं वय प्राप्त झालं, परंतु मी म्हातारा झालो आणि मरायलाही आता माझं वय 200 वर्षाच्या पुढं आहे, 200-250 वर्ष आहे. माझ्या शरीरामध्ये फार वेदना होतात आणि जोपर्यंत 100 वर्षाचा झालो, घरच्यांना आनंद झाला, घरच्यांनी सर्व गाव जेवू घातलं. आणखी 100 वर्ष झालो, आणखीनच घरच्याला आनंद झाला, परंतु मी मरायला काही तयार नाही या सरोवर स्नान केल्यामुळे. आणि शरीरामधले वेदनाही काही थांबायला तयार नाही. त्याकरता घरच्यांनी मला इथं आणून सोडलं. म्हणले, तुम्ही आता इथं स्नान केलं ना, आता तुमचं 500 वर्ष इकडंच तुम्ही काटवा. राजाने विचार केला, असं आयुष्य काही कामाचं नाही. म्हणले 500 वर्ष म्हणजे 500 वर्ष आयुष्य जर भेटलं, म्हातारा तर व्हावंच लागेल, शरीरामध्ये वेदना होतीलच, त्याच्यापेक्षा हे आयुष्यच नको म्हणले. इकडं जर आता तो म्हातारा झाला आणि वेदना सहन करीत आहे, राजा पुन्हा महात्म्याकडे गेला. म्हणले, मला आयुष्य तर द्या, पण तारुण्य पण द्या, कारण तारुण्य पाहिजे ना. म्हातारा झाल्यावर त्या धनसंपत्ती याचा काय उपयोग? महात्म्याकडे गेला, महात्म्या दर्शन घेतलं, सांगितलं, म्हणले मला आयुष्य पाहिजे, परंतु तारुण्य पण पाहिजे. आता महात्म्याने आणखी विचार केला. म्हणले, राजा जा, तू पुढे जा, आणखी सरोवराच्या आणखीन पुढे जा. एक त्या ठिकाणी आम्र वृक्ष लागेल मोठा, त्याला आंबे आलेले आहेत, आणि त्या आंब्याचे जर एक जरी आंबा तू खाल्ला, तुला 1000 वर्षाचा आयुष्य प्राप्त होईल, आणि तू तरुणच्या तरुण राहशील. राजाला आणखीनच आनंद झाला. पुन्हा राजा निघाला, सरोवरापर्यंत गेला, त्याच्या आणखी पुढे गेला, मोठा आंब्याचा वृक्ष दिसला. आंबे झाडाला भरपूर लागलेले होते, खाली पडलेले होते. राजा ते आंबे वेचून घेतले आणि आंबे खाणार तेवढ्यात त्या ठिकाणी 3 जण भांडत होते. राजाने विचार केला की आपण ते 3 जण एकदा बघून येऊ, नंतर आंबे खाऊ. आता आयुष्य तर आपल्याला 1000 वर्ष भेटणारच आहे, तरुण पण सुद्धा तारुण्य पण भेटणार आहे. आनंद झाला होता राजाला. राजा गेला त्या 3घांना विचारायला. आता ते 3 जणांमध्ये एक जण आजोबा होता, एक त्याचा मुलगा, एक नातू, असे ते 3 जण होते. राजाने विचारलं गेलं, अरे म्हणले, तुम्ही का भांडत आहे? ते भांडणं करीत होते मोठमोठ्याने. राजा म्हणला, तुम्ही इकडे का भांडणं करे? म्हणले, राजे साहेब, आम्ही, आणि त्याच्या म्हणला तो नातू म्हणला, राजे साहेब, माझं वर्ष 500 वर्षाचं वय झालं, तरी देखील माझे वडील मला जमीन देत नाही. माझे वडील जमीन देत नाही, 500 वर्षाचं माझं वय झालं. राजाला राग आला, त्याच्या वडिलाला बोलले फार. खरे म्हणले, तू 500 वर्षाचं वय त्याचं झालं तरी त्याला जमीन. आता तो म्हणला, मी देखील तरुण आहे, अजून माझं 600 वर्षाचं वय आहे, आणि मी तरुण आहे, मी कशाला याला जमीन देऊन, अजून माझ्या वडिलांनीच मला जमीन दिली नाही. बघा, त्याच्या त्या आजोबाला राजा बोलला, खरे म्हणले, तू का जमीन दिली? अहो म्हणले, माझं वय 700 वर्षाचं आहे आणि मी पण तरुण आहे, अजून मी कशी जमीन देऊ? म्हणले, तुम्ही 3 जण इकडे का भांडता? तेव्हा त्या 3घांनी सांगितलं, राजा, आम्ही या आंब्याचे आंबे खाल्ले म्हणे. आंबे खाल्ले, आम्ही 3 तरुण झालो, 1000 वर्षाचं आयुष्य झालं, आणि आमचे कायम या जमिनीवरून वाद चालायचे, त्यामुळे गावकऱ्याने आम्हाला काढून दिलं. म्हणले, तुम्ही ज्या ठिकाणी आंबे खाल्ले तिकडच आयुष्यावर भांडा, तिकडच आपलं आयुष्य संपवा म्हणले. कारण गावकरी वैतागले ना. म्हणून सांगण्याचं तात्पर्य बघा, असा मनुष्य 1000 वर्ष जरी जगला आणि भांडणच करीत राहिला, तर त्या जगण्याला काय अर्थ येऊ? त्या जगण्याला काही एक अर्थ नाही. थोडस जगावं, परमार्थाकरता जगावं, आणि लोकांनी देखील नाव घ्यावं, खरंच असा मनुष्य आणि होणे नाही, आता आयुष्य कोणी होणे नाही. जसं संत महात्मे गेल्यानंतर आणि ज्यांची कीर्ती बघा, माऊलींना जाऊन आणि 750 वर्षाच्या पुढे झाले, आणि तरी देखील माऊलींची कीर्ती आजही अजरा अमर आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्यांची कीर्ती राहील. महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
ज्यांची कीर्ती संत महात्म्यांची योगीराज गंगागिरी महाराजांची कीर्ती अजरामर आहे. आणि असं काहीतरी कार्य आपण करून जावं की या समाजाने आणि देखील नाव घ्यावं, कीर्ती रूपाने उराव महाराज. कारण कीर्तीना देखील आणि संत महात्मे राहतात कीर्ती रूपाने, आजही ते अजरामर आहे. कारण असं काहीतरी कार्य करून जावं, आपलं आत्मकल्याण करून जावं, परमार्थ करून जावं, भजन करून जावं, नामस्मरण करून जावं की जेणेकरून आपलं हित होईल, कल्याण होईल आणि त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल महाराज. त्याकरताच आणि हा नरदे आपल्याला देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधितेचा. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जो पण भौरव. सर्व काही अनुकूल दिलेलं आहे बघा आपल्याला. काहींना डोळे नाही, आपल्याला डोळे आहे. काहींना कानाने ऐकू येत नाही, आपल्याला ऐकू येतं. काहींना हात नाही, आपल्याला हात आहे. काहींना पाय नाही, आपल्याला पाय आहे. आणि तरी देखील सर्व इंद्रिय असून आपण त्या भगवंताचं भजन करीत नाही. देवालाही पश्चाताप वाटतो. देव म्हणतो याला मनुष्य देह देऊन उपयोग नाही, पुढच्या जन्मामध्ये 2 हात द्यायच्या ऐवजी 2 पाय जास्त देतो भगवंत. कारण उपयोग नाही ना हो. कारण या हाताचा उपयोग काय आहे? हस्तस्य भूषणम दानम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, मुखस्य भूषणम. प्रत्येक इंद्रियाचं आणि भूषण आहे. हस्तस्य भूषणम दानम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम. हाताचं भूषण दान आहे, कानाचं भूषण भगवंताची कथा ऐकणं आहे, आणि मुखाचं भूषण आहे निंदा करणे नाही, दुसऱ्याच्या टावळ्या करणे. मुखाचं भूषण भगवंताचं नाम चिंतन करणे आहे. हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि नाम घोषम, मुखम पवित्रम. कारण मुख पवित्र आहे, नाम घोष केल्याने मुख पवित्र होत महाराज. ते मुख धन्य आहे. रातन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगता, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. ते मुख धन्य आहे जे भगवंताच्या धन्य जगी तोची एक, हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव, सदा स्मरे वाचे. कारण सतत मुखाने नामस्मरण करते मुख धन्य आहे. ते इंद्रिय धन्य आहे. बघा, इंद्रिय जर आपल्याला एवढे भगवंताने दिले, त्याचाही जर आपण सदुपयोग करीत नसल तर ते इंद्रिय क्षीण होतात महाराज. बघा, एक मनुष्याने आयुष्यभर परमार्थ कधी कथेला गेला नाही, भजनाला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही, बैरा झाला कर्म धर्म संयोगाने. इथला नाही बरं का बैरा, दुसऱ्या गावचा आहे. तर बैरा झाला. बघा, कुठेही जायचं आलं घरचे काय म्हणायचे, अहो नातवाला बरोबर न्या. नातवाला एका ठिकाणी जायचं होतं मित्राला भेटायला. मित्र फार आजारी होता, तो मरणाच्या दारात होता. ह्यो म्हणला काही गरज नाही मित्र नातवाला न्यायची, मी एकटा जातो म्हणले. गेला, आता आपल्या मित्राकडे गेला. मित्र फार आजारी होता. आता याने मोठ्याने विचारलं, म्हणले तब्येत बरी आहे का? मोठ्याने विचारलं. आता त्याने सांगितलं मी फार मरणाच्या दारात आहे, शरीरामध्ये वेदना होतात, कधी मरण सांगता येत नाही. याने असा अर्थ लावला तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे. तो म्हणला मी मरणाच्या दारात आहे, कधी मरण सांगता येत नाही. याला असा अर्थ लावला तब्येत चांगली. हा म्हणला असंच पाहिजे. याला वाटलं बरी आहे तब्येत पहिल्यापेक्षा, म्हणलं असंच पाहिजे, चांगलं आहे म्हणले. अहो त्या मित्राला राग आला ना. तो म्हणला मी मरणाच्या दारात आहे, कधी मरण सांगता येत नाही, एवढे वेद नाही. हा म्हणतो असंच पाहिजे. हा भेटायला नसतं आला तर बरं झालं असतं, एवढा राग आला त्याला शेवटी. आणि याने दुसरा प्रश्न विचारला, म्हणले तुमचा विलास कुठे चालू आहे? त्याला रागच आला. तो म्हणला यमराजाकडे विलास चालू आहे. यमराजाकडे विलास? याने असा अर्थ लावला एखादा डॉक्टर असेल चांगला आणि त्याच्याकडे विलास चालू आहे. म्हणले त्याच्याकडे तुम्ही इलाज करा, म्हणले लवकर बरे होशाल. आता यमराजाकडे बरं होईल का? तो कायमचा घेऊन जाईल. कारण त्याला रागच आला होता, त्यानं असं उत्तर दिलं. बघा, बैरा असल्यानंतर अशी फजिती होती. तिसरा प्रश्न केला, म्हणले भोजन काय करता?
त्याला रागच आला, तू म्हणले दगड खातो दगड. हा म्हणला तुम्ही तेच भोजन दररोज करीत जा, म्हणजे तुमची तब्येत लवकर सुधरल, कारण ते भोजन हलकं असतं म्हणले. दगड हलके असतात का हो? बघा, बैरा असल्यानंतर अशी फजिती होती, त्याकरता आपल्याला भगवंताने चांगले इंद्रिय आहे, अजून चांगले, त्याकरता आपण सदुपयोग करावा आणि आपण आपलं कल्याण करून घ्यावं महाराज. तर बघा, आणि आपलं कल्याण होणं, आपल्याला मोक्ष प्राप्त होणं, भगवंताची प्राप्ती होणं हे जीवनामध्ये महत्वाचं आहे. तरच परमार्थ केला, भजन केलं, तरच आपल्याला ते भगवंताचं धाम प्राप्त होईल आणि तरच या देहाचा भगवंताने देह देऊन आणि उपयोग होईल महाराज. आणि एक छोटासा दृष्टांत बघू आणि शेवेला आपण पूर्ण विराम देऊ. बघा, एक प्रश्न आहे की गेल्यानंतर एखादा व्यक्ती स्वर्गाला गेला का नरकाला गेला, हे कसं जाणायचं? तो खरंच स्वर्गाला, आता एखाद्याने परमार्थ केलेला असेल किंवा एखाद्याने परमार्थ नाही केलेला असेल, हे कशावरून ओळखायचं तो खरंच स्वर्गाला गेला का खरंच नरकाला गेला? कशावरून ओळखायचं? तर शास्त्रामध्ये असे काही उदाहरणं सांगतात. तर बघा, एकदा पूर्वीचा असा नियम होता, एका महात्म्याकडे एक शिष्य गेला विद्याध्ययन करण्याकरता. 12 वर्ष गुरुच्या आश्रमामध्ये, 6 वर्ष गुरुच्या आश्रमामध्ये राहिला आणि विद्याध्ययन केलं. गुरुजीने सांगितलं की आता तू 12 वर्ष काय कर, भ्रमण कर. कारण नियम 6 वर्ष भ्रमण करून ये, तीर्थयात्रा करून ये, संपूर्ण भारत भ्रमण, 12 ज्योतिर्लिंग आहे, 4 धाम आहे, सर्व बघून ये. आणि त्याच्यानंतर तुला ग्रस्ताश्रम स्वीकारायचा का संन्यास धारण करायचा हे आपण ठरवू म्हणले. आता नियमाप्रमाणे, शास्त्रविधीने आणि कडक नियमाने त्या शिष्याने तीर्थयात्रा केली. अनेक तीर्थामध्ये गेला, जप केला, तप केलं, साधना केली, एवढी कठोर तपश्चर्या केली. आणि सर्व यात्रा करून आल्याच्या नंतर आता त्या गुरुकडे आला, गुरुजीचं दर्शन घेतलं, गुरुजी प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याला एक प्रश्न विचारला. त्याच वेळेस त्या ठिकाणी एक अंतयात्रा चाललेली होती. जा म्हणले, बघून ये, तू गेलेला मनुष्य स्वर्गाला गेला का नरकाला गेला? आता त्या शिष्याने विचार केला, मी एवढी यात्रा केली, एवढी तपश्चर्या केली, एवढ्या संत महात्म्यांचं दर्शन घेतलं, परंतु ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की गेलेला मनुष्य स्वर्गाला गेला का नरकाला गेला. विचार पडला. म्हणले आता, म्हणले जा, जोपर्यंत तू हे ज्ञान प्राप्त केलं का, तू एवढी तीर्थयात्रा केली, एवढं भ्रमण केलं, हे तू ज्ञान प्राप्त केलं का? म्हणले गुरुजी नाही, म्हणले मी हे ज्ञान प्राप्त नाही केलं, मी नाही जाणू शकत हा गेलेला मनुष्य स्वर्गाला गेला का नरकाला गेला. म्हणले जोपर्यंत हे ज्ञान तू प्राप्त करत नाही तोपर्यंत तुझा मी स्वीकार करीत नाही. पुन्हा तू भ्रमण करण्याकरता जा आणि कोणालाही विचार, हाच प्रश्न विचार. आणि गेला महाराज, गुरुजीची आज्ञा आहे, कारण गुरु आज्ञा प्रमाण आहे. तर गेला तीर्थयात्रा, पुन्हा सर्व भ्रमण केलं. अनेक महात्म्यांना विचारला हाच प्रश्न की गेलेला व्यक्ती स्वर्गाला जातो का नरकाला जातो, याचं उत्तर कोणाकडेच नाही. आता शेवटी फार विचारामध्ये पडला, आता काय करावं? गुरुजीने तर सांगितलेलं, एवढं भ्रमण केलं, मी एवढी तपश्चर्या केली म्हणले, तरी ह्या एक प्रश्न मला आणि समजेना, फार प्रयत्न केले. शेवटी काय करावं? तर एका राजाच्या नगरीमध्ये आला. राजाच्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ होती. राजाच्या नगराच्या बाहेर एक असं मंदिर लागलं. त्या ठिकाणी तो थांबला. महात्मा थांबला. 8-9 वाजता त्या ठिकाणी आता कळालं की हे मंदिर नसून एक वेश्येचं घर आहे. आता ती वेश्या आली. म्हणले महाराज तुम्ही इकडे कसं काय? म्हणले मला काही कळालंच नाही, हे मंदिर हे तुमचं आहे म्हणून. काही हरकत नाही म्हणले महाराज, थांबा. हो म्हणले, थांबतो. रात्रीच्या रात्री थांबेल, सकाळी निघून जाईल. आणि भोजनाची व्यवस्था केली. रात्री ते महात्मा थांबले. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आणि एक अंतयात्रा चाललेली होती.
त्या वेश्याची कन्या होती. त्या वेश्याच्या कन्येला त्या वेश्याने सांगितले, जा म्हणले, बाळ ही अंतयात्रा कुठं चालली, हा गेलेला मनुष्य स्वर्गाला गेला का नरकाला गेला बघून ये म्हणले. आता त्या महात्म्याला आनंद झाला. ज्या प्रश्नाकरता आपण एवढे दिवस घालवले, एवढी यात्रा केली, आणि तो प्रश्न गुरुजींनी मला विचारला, त्याचा उत्तर मला या ठिकाणी भेटणार आहे. फार आनंद झाला. काही बोलला नाही, बघत राहिला. ती कन्या, छोटीशी कन्या, 5-7 वर्षाची असणारी कन्या गेली. अंतयात्रा चाललेली होती आणि तिनं दृश्य बघितलं. दृश्य बघितलं आणि ती कन्या तशीच आली आणि म्हणले, सांग तो कुठं गेला गेलेला मनुष्य. सांगितले, म्हणले तो नरकाला गेला. पुन्हा थोड्या वेळाने एक अंतयात्रा त्या ठिकाणी आली आणि अंतयात्रा आल्याच्या नंतर त्या कन्येला त्या वेश्याने सांगितलं, जा पुन्हा बघून हे अंतयात्रा, हा मनुष्य कुठे गेला. तिनं सांगितलं, हा मनुष्य स्वर्गाला गेला. अगोदरचा नरकाला गेला, नंतरचा स्वर्गाला गेला. आता त्या महात्म्याला आश्चर्य वाटलं. त्या महात्म्याने त्या वेश्याला दंडवत घातला, दर्शन घेतलं. म्हणले, तुम्हीच मला गुरु भेटलात. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी ज्याच्या करता एवढे दिवस भ्रमण केले, आज मला ते उत्तर या ठिकाणी भेटत आहे. आणि विचारलं, म्हणले तेवढं मला उत्तर सांगा, तो मनुष्य कसा स्वर्गाला गेला आणि एक मनुष्य कसा नरकाला गेला. ते म्हणले, हे उत्तर मी काय, माझी कन्या देईन म्हणले. वेश्या म्हणले. कन्येला विचारलं, कन्येने सांगितलं, अगोदरचा मनुष्य होता तो नरकाला गेला. तिने सांगितलं. म्हणले, कसं काय नरकाला गेला. तर कसं काय नरकाला गेला, बघा, तो व्यक्ती जात असताना त्याच्या पाठीमागे एकदम लोक थोडे होते, सर्व कुजबुज करीत चाललेले होते. म्हणले, काय मनुष्य होता, याने आयुष्यभर सर्वांना त्रास दिला, कोणाच्या उपयोगी आला नाही, काही नाही, फार टवाळखोर होता, निंदक होता, स्वार्थी होता. एवढे लोक त्याची निंदा करीत चालले होते आणि लोक थोडे होते. काही म्हणायचे, तुम्ही कशा करता आले. अहो म्हणले, यावं लागतं, लाज काज. कसं आहे, लाज काज समाजाकरता यावं लागतं म्हणतात अंतयात्रेला, त्याच्याकरता आलो म्हणले. लोक थोडे होते. त्याची त्या कन्येनं सांगितलं. म्हणले, लोक थोडे होते, लोक सर्व निंदा करीत चाललेले होते आणि याच्यावरून तो नरकाला गेला. आणि दुसरा मनुष्य स्वर्गाला कसा काय गेला. म्हणले, त्या मनुष्या पाठीमागे फार समाज होता. बर, समाज असूनही सर्व त्याचे गुणगान करीत होते की असा मनुष्य पुन्हा होणे नाही. कारण खरंच कोणाला गावामध्ये गरज पडली तर केव्हाही अर्ध्या रात्री तो काम येत होता. कोणालाही दया करीत होता. गावामध्ये धनसंपत्ती होती परंतु सर्वांना सहकार्य करीत होता. परमार्थिक होता आणि अन्नदान करणारा होता. सर्वांशी प्रेमाने वागणारा होता. कधी कोणाला त्रास दिला नाही आणि कधी कोणाला दुखवलं नाही, वाणीने देखील दुखवलं नाही. आणि असा मनुष्य होता. सर्व त्याचे गुणगान करीत होते. असा मनुष्य जायला नव्हता पाहिजे. कारण चांगले माणसं आहे बघा, ते लवकर जातात. आणि बाकी आता ज्यांना म्हणता येत नाही, परंतु काही माणसं आहे प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर महाराज, 10व्याला हजर, 13व्याला हजर, पण चांगले माणसं टिकत नाही महाराज. असा नियम आहे बघा. तिनं सांगितलं, असा मनुष्य त्या महात्म्याला आणि प्रश्नाचं उत्तर भेटलं. आपल्या गुरुजीकडे गेला, गुरुजीला साष्टांग दंडवत नमस्कार केला. गुरुजीला सांगितलं, प्रश्नाचं उत्तर मला भेटलं. गुरुजींनी पाठ थोपटली, शाबासकी दिली. म्हणले, हेच तुला जीवनामध्ये उतरायचं आहे, हाच तुला जीवनामध्ये बोध घ्यायचा आहे, सांगण्याचं तात्पर्य. आणि आपणही असं कर्म करून जावा की जेणेकरून आणि त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल, स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल, मुक्तता प्राप्त होईल आणि आपलं जीवन कृतार्थ होईल. आणि जीवनामध्ये भजन भक्ती करावी, परमार्थ करावा. आणि त्या परमार्थाने निश्चित हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. कारण वेळ या ठिकाणी झालेला आहे. चालू द्यायचं.
तर आणि बरं तर या ठिकाणी आणि पिंडदान विधीही फुलतांब्याला त्या ठिकाणी झालेला आहे आणि वेळही झालेला आहे. 4-5 मिनिटामध्ये आपण प्रवचन आवरून घेऊ. आणि जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, तू शोक करू नकोस गेलेल्या करता. आणि भगवान परमात्मा अर्जुनाला फार समजावून सांगतात की तू आपलं आत्मकल्याण करून घे आणि जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी. जन्म मरण यालागी शरणांगता शरण्य मीची एको. आणि भगवंताची शरणांगती हे जीवनाचं सार आहे महाराज. भगवंताला कारण भगवान परमात्मा सांगतात सन्मुख होई जीव जब मोही जन्म कोटी अगनासई तबई. जेव्हा तुम्हाला शरण आला, कारण भगवान फार दयाळू आहे, भगवान कृपेचा सागर आहे महाराज. त्याला फार दयावंत बहु आहे, करुणावंत. तो फार दयाळू आहे, कृपेचा सागर आहे. तो कोणाचाही सर्वांचा स्वीकार करतो महाराज. सर्व त्याचे लेकर आहे, किती दुराचारी असू द्या. अपिच सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवशितो इसहा. हा जीव केव्हाही जरी त्या भगवान परमात्म्याला शरण गेला, केव्हाही जरी आपल्या कर्माचा पश्चाताप झाला, तरी तो भगवान परमात्मा सर्वांचा स्वीकार करतो, सर्वांचं कल्याण करतो महाराज. आणि त्या भगवंताचं नामही कल्याण करणार आहे, कारण त्या भगवंताच्या नामाने दगड तरले महाराज. माणसं तरणं एवढं विशेष नाही, कारण शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणिली लंका दहन केली हनुमंते काशाने. भगवंताच्या नामाने दगड ज्या राम सेतूच्या वेळेस आणि असणारे दगड तरले महाराज. आणि ज्या राम नाम त्या दगडावर अंकित केल्याच्या नंतर ते दगड देखील तरतात. तेव्हा मनुष्य तरणं एवढे काही अशक्य गोष्ट नाही, सहज होऊ शकतं, सहज. कारण त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे, कशातच नाही महाराज. कलियुगामध्ये दुसरं काही तपश्चर्या करायची गरज नाही, कारण तपश्चर्या करू शकत नाही. तपश्चर्या करायला एकतर मनुष्याला 4 तास कधी बसू शकत नाही, कसं काय तपश्चर्या करणार? ध्यान कसं काय करणार? ध्यान करायला गेलं सर्व काही समोर येतं महाराज. कांदे बटाटे टमाटे सर्व काही, आणि काय ध्यान करणार? ध्यान करू शकत नाही, तपश्चर्या करू शकत नाही. फक्त भगवंताचं नाम घेऊ शकतो, केव्हाही घेऊ शकतो, कसंही घेऊ शकतो, कोणत्याही काळात घेऊन. नामस्मरणाला काळाची बंधन नाही महाराज. तो सुतकातही बघा, सुतकामध्ये आपण पूजा करू शकत नाही, सुतकामध्ये आपण मंदिरात जाऊ शकत नाही, सुतकामध्ये आपण शास्त्रीय विधी करायला बंधन सांगितलेलं आहे. परंतु सुतूक असल्यानंतर देखील भगवंताचं नाम घेऊ शकतो आपण, कारण सुतकाचं बंधन नाही. कारण विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम केव्हाही स्मशानामध्ये घेऊ शकतो, पांडुरंगाच्या मंदिरातही घेऊ शकतो. सुतकाचंही त्याला बंधन नाही महाराज. पवित्रतेचं त्याला बंधन नाही, स्नानाचं बंधन नाही. स्नान केलेलं असो किंवा नाही केलेलं असो, त्याला काळाचं काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि एवढं भगवंताच्या नामामध्ये फार अमाप शक्ती आहे. जसं सुभाषितकार वर्णन करतात, गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासः यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नाम स्मरेन तुल्यम. बघा, पूर्वी राजे महाराजे गायी दान द्यायचे, गायी दान देत होते. आजही काही लोक गायी दान देतात. आणि कोटी गायी, गोकोटी दानम, कोटी गायी आहे बरं त्या ग्रहणाच्या वेळेस आहे. गोकोटी दानम ग्रहणेषु, ग्रहणाच्या वेळेला. आणि त्या गायी दान केल्या, कोटी गायी दान केल्या. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, काशी क्षेत्रामध्ये दिल्या, तरी देखील एका नामाची बरोबरी होऊ शकत नाही. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवास. 1 महिनाभर माघ महिन्यामध्ये 1 महिनाभर प्रयागराज क्षेत्रामध्ये वास केला तर एका कल्पाचं पुण्य फळ प्राप्त होतं. तरी
हे देखील एका नामाची बरोबरी करू शकत नाही. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवास यज्ञायुतम मेरू स्वर्णदानम गोविंद नाम स्मरेन तुल्यम. भगवंताच्या नामस्मरणाची बरोबरी करू शकत नाही. तर आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, ज्यांचा 10 क्रियाविधी आपल्यातून जाऊन ज्यांना 10 दिवस पूर्ण झालेले आहे, कैलासवासी सौभाग्यवती सुशीलाबाई बापूराव बाराहाते, त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, त्यांची सद्गती हो, हीच भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या